नमस्कार. आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंताचे नित्य निरंतर चिंतन झाल्यामुळे भगवत प्राप्ती सुलभ होते असे प्रतिपादन केले. अशा पुरुषांचा पुनर्जन्म होत नसल्याचे सांगून भगवंत असे दाखवित आहेत की भगवंतांची प्राप्ती झालेल्या महापुरुषांना भगवंतांचा पुन्हा कधीही वियोग होत नाही. श्लोक 15. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगताः. श्लोकाचा अर्थ: परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. अतिशय श्रद्धेने व प्रेमाने नित्य निरंतर भजन ध्यान याचे साधन करीत करीत साधनाची पराकाष्ठारूपी स्थिती प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यावर मग कोणतेही साधन करण्याचे उरत नाही आणि तत्काळ त्याला भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. त्या पराकाष्ठेच्या स्थितीला परमसिद्धी असे म्हणतात. भगवंताच्या ज्या भक्तांना ही परमसिद्धी प्राप्त होते त्या ज्ञानी भक्तांच्या साठी महात्मा या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. जीव जोपर्यंत भगवंताला प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत कर्मामुळे परवश होऊन त्याचे एक योनी सोडून दुसऱ्या योनीमध्ये जन्म घेणे हे संपत नाही. म्हणून मेल्यानंतर कर्मांमुळे परवश होऊन देव, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी योनींमधील कोणत्याही योनीमध्ये जन्म घेणे याला पुनर्जन्म असे म्हणतात. आणि अशी कोणतीही योनी नाही की जी दुःखपूर्ण व अनित्य नाही. जीवन हे अनित्य असल्याचे प्रमाण म्हणजेच मृत्यू होय. जीवनामध्ये ज्या वस्तूंचा संयोग होतो त्यातील कोणतीही वस्तू नेहमी एकसारखी राहणारी आणि नेहमी संयुक्त राहील अशी नाही. जी वस्तू आज सुख देणारी वाटते उद्या तिचेच रूप बदलल्यावर किंवा तिच्याविषयी आपली भावना बदलल्यावर ती दुःखदायक होते. मनुष्य जिला जीवनामध्ये सुखदायक मानतो अशा वस्तूचा नाश झाल्यावर किंवा जेव्हा तिला सोडून मरावे लागते तेव्हा तीही दुःखदायक होते. याबरोबरच प्रत्येक वस्तू किंवा स्थिती यांच्यामध्ये कमतरता जाणवल्यास किंवा तिचा विनाश होईल अशी शंका आल्यास ती नेहमी दुःख देणारी ठरते. सुखरूपी दिसणाऱ्या वस्तूंचा संग्रह व भोगाबद्दल आसक्ती यांच्यामुळे जी पापे केली जातात त्यांचाच परिणाम म्हणून नाना प्रकारचे कष्ट व नरक यातना यांची प्राप्तीही होते. अशा प्रकारे पुनर्जन्मामध्ये गर्भापासून मृत्यूपर्यंतच्या स्थितीमध्ये दुःखच दुःख असल्यामुळे त्याला दुःखांचे घर असे म्हटले आहे. आणि कोणत्याही योनीतील व त्या योनींमध्ये प्राप्त झालेल्या भोगातील संयोग हा नेहमी न राहणारा असल्याने त्याला अशाश्वत म्हणजे क्षणभंगूर असे म्हटले आहे. वर सांगितलेल्या महात्म्या पुरुषांचा पुनर्जन्म होत नाही कारण त्या अनन्यप्रेमी भक्तांना भगवंताची प्राप्ती होते म्हणून त्यांचा पुनर्जन्म होत नाही. एकदा ज्याला सर्व सुखांचा अनंत सागर, सर्वांचा परमाधार, परम आश्रय, परमात्मा, परमपुरुष अशा भगवंताची प्राप्ती होते त्याला पुन्हा कधीही कोणत्याही परिस्थितीत भगवंताचा वियोग होत नाही असा नियम आहे. म्हणून भगवत प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्याला या जगात जन्म घ्यावा लागत नाही असे म्हटले आहे.
अशा प्रकारे आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.